लोकांच्या मनामध्ये रुजवायचं जर असेल तर त्याच्याकरता त्याचा अभ्यास असला पाहिजे, त्याचं वाचन असलं पाहिजे, त्याची माहिती त्यांनी आत्मसात केली पाहिजे. आणि हे जर केली तरच तो लोकांना काही सांगू शकेल. तो एखाद्या चांगल्या मोठ्या मीटिंगमध्ये भाषण करू शकेल. येत नाही, भाषणाला उभे राहिले तर खालून पाय थरथर कापतात लोकांचे. अनेकांना भाषण करताना माहिती नसल्यामुळं भाषण करणं उघड जाते. तर हे सर्व वाचनाच्या माध्यमानं हा बुद्धीचा विकास आपण करू शकतो. आणि ह्या नवीन पिढीला हे सर्व माहीत व्हावं याच्याकरता अधिवेशनाच्या माध्यमानं, स्मरणिकेच्या माध्यमानं, लिखाणाच्या माध्यमानं आपण सर्व पोचवण्याचा प्रयत्न करतो. का म्हणून की तुम्हाला माहीत आहे असा एक वर्ग आहे आपल्यामध्ये ज्याला माहितीचा अभाव आहे, माहिती नाही त्यांना पूर्ण. मग काही तुम्ही मांडलं, काही प्रश्न तयार झाले तर मग त्यांचा प्रश्न असतो, संघटनेने काय केलं, हे तर आपोआपच होणार होतं, हे तर सरकारनं केलं, हे तर व्यवस्थापनानं केलेलं आहे, संघटनेचा काय याच्यामध्ये पार्ट आहे. हे अशा प्रकारची उत्तरं अनेक ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांना ऐकावी लागतात. हे का ऐकावी लागतात? ही याच्याकरता ऐकावी लागतात की त्या प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला आपल्या संघटनेच्या इतिहासाची, आपल्या संघटनेच्या कामगिरीची माहितीच नाही आहे, अपुरी माहिती आहे त्याला. तू खोलामध्ये गेलेलाच नाही संघटनेच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून हा सर्व इतिहास कामगारांच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे. संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमानं तुमच्यापर्यंत आणि तुमच्या माध्यमानं खालच्या तळच्या कामगारापर्यंत हे पोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांची आहे, शाखांची आहे, विभागाची आहे, सर्कलची आहे, झोनची आहे. हे आपण या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमानं तुमच्यासमोर या सर्व वक्त्यांच्या माध्यमानं मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. तर आपला हे समजून चला इतिहासामध्ये की जो इतिहास या सर्व पिढीला आपल्याला समजून सांगायचा आहे की महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये कोणत्याही संघटनेचा उगम होण्याच्या अगोदर सर्वात पहिली प्रमुख जेव्हा कोणची संघटना जन्माला आली नव्हती या ऊर्जा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये, तेव्हा 1952 मध्ये महाराष्ट्रामध्ये खापरखेडा पॉवर स्टेशनला ऊर्जा क्षेत्रामधली पहिल्या संघटनेची स्थापना आपल्या संघटनेचे कैलासवासी माजी अध्यक्ष कॉम्रेड बर्धन, AB बर्धन यांनी खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये 1952 साली केली. आता 1952 साली काही महाराष्ट्र नव्हता. 1952 साली जरी महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरी वीज होती तरी त्यावेळेस महाराष्ट्र हे राज्य झालं नव्हतं. 1952 मध्ये विदर्भात जी संघटना स्थापन झाली ती संघटना स्थापन झाली मध्य प्रदेश राज्य विद्युत मंडळ कर्मचारी संघ. 1952 मध्ये त्यावेळेस होतं CP अँड बेरार, तो प्रांत होता त्यावेळेस. त्या काळामध्ये इंग्रजाच्या काळाच्या नंतर 1947च्या अगोदर पासून जो होता प्रांत तो होता CP अँड बेरार. आणि त्याची राजधानी होती जबलपूर आणि नागपूर. त्यावेळेस खापरखेडा पॉवर स्टेशनची बांधणी सुरू होती, कन्स्ट्रक्शन सुरू होतं. आणि त्या कन्स्ट्रक्शनच्या काळामध्ये ही संघटना त्या राज्यामध्ये CP अँड बेरारमध्ये कॉम्रेड बर्धनने स्थापन केली. त्यावेळेस हे नाव होतं आपलं. काही काळानंतर 1958 मध्ये बॉम्बे राज्य झालं, महाराष्ट्र नाही झालं, बॉम्बे राज्य झालं. आणि बॉम्बे राज्यामध्ये नागपूरही आलं.
हा मराठवाडाही आला, पश्चिम महाराष्ट्रही आला आणि म्हणून त्यावेळेस त्या प्रांताचं नाव होतं बॉम्बे राज्य. म्हणून 1958च्या नंतर आपल्या संघटनेचं नाव आलं बॉम्बे राज्य विद्युत मंडळ कर्मचारी संघ. हा बदल झाला. आणि 58च्या नंतर 1961मध्ये आपल्याला माहीत असेल की पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचं मंत्रिमंडळ बाबासाहेब आंबेडकर सहित या सर्व मंडळीने 1961मध्ये 1960मध्ये देशामधल्या सर्व राज्यांची पुनर्रचना केली. आणि कोणत्या बेसिसवर केली? त्या राज्यामध्ये कोणती भाषा आहे त्या भाषेच्या आधारावर 1960मध्ये जवाहरलाल नेहरूंनी भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर राज्यांची उभारणी केली. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी आपली भाषा असल्यामुळं आपल्याला महाराष्ट्र मिळालं हे नाव. तामिळनाडूला तामिळनाडू मिळालं, आंध्राला मिळालं. त्यावेळेस आंध्र आणि तेलंगणा आत्ता जे दोन्ही आहे ते एकच राज्य होते. पंजाबला मिळालं. असे देशामधल्या सर्व राज्यांना या भाषाभार प्रांतरचनेमध्ये 1960मध्ये अशा प्रकारचा दर्जा केंद्र सरकारनं स्थापित करून दिला. आणि तेव्हापासून आपण महाराष्ट्र झालो. महाराष्ट्र झाल्यानंतर 1961मध्ये दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की विदर्भामधली ही जी संघटना होती, कॉम्रेड बर्धननी जी संघटना उभारलेली होती, स्थापन केलेली होती, त्या संघटनेचं क्षेत्र होतं भुसावळ पॉवर स्टेशनपर्यंत. परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इथं काही संघटना नव्हती. 1958मध्ये बरोबर ना, नोकर संघ 1958 आहे ना. 1958मध्ये हा तळेगाव दाभाडे जे आहे पुण्याच्या जवळ, या तळेगाव दाभाडेमध्ये आपले जे कर्मचारी काम करत होते तोपर्यंत काही 58मध्ये काही महाराष्ट्र नव्हता. परंतु 20 कामगाराचं कामकाज सुरू झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये. आणि कॉम्रेड SM जोशी, बाला राजहंस यांनी मजदूर संघ म्हणून एक नवीन संघटना या पश्चिम महाराष्ट्राकरता काढली. आता ती काढण्याच्या मागे म्हणजे अत्यंत बघा एक काय म्हणतात त्याला विचार करण्यासारखी घटना त्याच्या मागची आहे की कशामुळे ती संघटना स्थापन झाली. तर तळेगाव दाभाडेमध्ये आपले जे कर्मचारी होते 20 कामगार काम करणारे, त्यावेळेस काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये संघटना नव्हतीच. गटागटानं आपले कर्मचारी काम करायचे आणि तिथं संघटना म्हणून काही नव्हती. 1958मध्ये काय झालं, तिथं तळेगाव दाभाडेला जे काम करणारे कर्मचारी होते ते कर्मचारी त्या ठिकाणी वर्कशॉप आहे आणि दुपारच्या सुट्टीमध्ये 1:30 ते 2च्या त्या लंच अवरमध्ये ते कर्मचारी सर्व सामुदायिकपणे वर्कशॉपमध्ये जाऊन त्या भट्टीवर चहा तयार करत होते सर्वांकरता आणि ते सामूहिकपणे सर्व चहा घेत असत. त्या काळामध्ये त्या ठिकाणी एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले तळेगाव दाभाडेला, त्याचं नाव आहे कुलकर्णी. आणि या कुलकर्णी महाशयांनी तिथले जे कामगार, तिथला जो प्रमुख आपला कामगार कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याला चार्जशीट इश्यू केली. त्याला आरोपपत्र सादर केलं की तुम्ही कंपनीच्या संपत्तीचा गैरवापर केलेला आहे. तिथं चहा तयार करून तुम्ही भट्टीवर तुम्ही अपहार केला, तुम्ही गुन्हा केलेला आहे, तो संपत्तीचा तुम्ही दुरुपयोग केलेला आहे. आणि त्याच्यावर आरोपपत्र 1958ला दिलं गेलं. त्या आरोपपत्रामुळं जो असंतोष भडकला तर तेव्हा त्या कामगारांनी सर्वांनी एकत्र विचार केला की नाही, आता आपण संघटना बांधली पाहिजे आणि याच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. त्याला मदत केली कॉम्रेड SM जोशींनी, त्याला मदत केली कॉम्रेड बाला राजहंसनी आणि त्या काळामध्ये होते कदम, त्यांनीसुद्धा त्यांना मदत केली. आणि 1958मध्ये मग नोकर संघ, त्याच्या अगोदर त्यांना दुसरं नाव आहे, ते नाव इथं कुठंतरी माझ्या पेपरमध्ये तुम्हाला मिळेल. त्याच्या अगोदर ते मजदूर सभा असं काहीतरी नाव होतं, ते नंतर नोकर संघ झाला आपला तो.
तर ती मजदूर सभा नावाची युनियन तळेगाव दाभाळ्यामध्ये निर्माण झाली आणि त्या काळामध्ये मग कदम हे आपल्या संघटनेचे नोकर संघाचे सरचिटणीस झाले, बाणा राजहंस हे आपले अध्यक्ष झाले. 1958च्या नंतर आम्ही सततपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये नोकर संघाने काम केलं. विदर्भामध्ये भुसावळपर्यंत आपण कर्मचारी संघाने काम केलं आणि ह्या दोन्ही संघटनाचं नेतृत्व हे लेफ्ट होतं, डाव्या बाजूचं नेतृत्व होतं. हे SM जोशी सोशलिस्ट पार्टीचे होते, बाणा राजहंस सोशलिस्ट होते, कॉम्रेड बर्धन आयटक आणि CPIचे होते, कम्युनिस्ट पक्षाचे होते आणि दोघांचे विचार एकसारखे होते. आणि म्हणून आपसामध्ये ही चर्चा सुरू झाली की या दोन्ही संघटनांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी संघ आणि महाराष्ट्र वीज नोकर संघ या दोन्ही संघटनांनी एका मताने आणि एक रूपानं काम केलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण त्या काळामध्ये तयार झालं. त्याच दरम्यान खापरखेड्यामध्ये कन्स्ट्रक्शन वर्क पूर्ण झाल्यानंतर कन्स्ट्रक्शनचं काम म्हणजे खापरखेडा पॉवर स्टेशनच्या उभारणीचं काम पूर्ण झालं जवळपास आणि त्या उभारणीच्या कामामध्ये गुंतलेले जे रोजंदारी कामगार होते त्यांची फार मोठी संख्या होती. उभारणीचं कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना कामावरून काढण्याचे आदेश मॅनेजमेंटच्या माध्यमानं सुरू झाले. मग त्याच्या विरुद्ध कर्मचारी संघाने लढा उभारला की या सर्व ज्यांनी या खापरखेडा पॉवर स्टेशनची उभारणी केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढता येणार नाही आणि तो लढा दिला. चेअरमन त्या ठिकाणी आले खापरखेड्याला. तर या सर्व कामगारांनी, कायम कामगारांनी आणि या रोजंदारी कामगारांनी, त्यावेळेस रोजंदारी कामगार होते ते सर्व, कॅज्युअल लेबर ज्याला म्हणतो आपण, तर या सर्व NMRच्या कर्मचाऱ्यांनी चेअरमनच्या गाडीवर आपल्या संघटनेचे पदाधिकाऱ्यासहित कॉम्रेड राजन पिल्ले, कॉम्रेड लिंगाना, कॉम्रेड इब्राहिम, कॉम्रेड अजाबराव हे सर्व जे, याचं काही काम नाही सध्या, बस आहे मजोळ आहे, या सर्व लोकांनी चेअरमनची गाडी अडवली खापरखेडा पॉवर स्टेशनच्या गेटवर आणि तोपर्यंत घेराव सोडला नाही जोपर्यंत त्यांनी मान्य केलं नाही की या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही रेग्युलर करणार आहोत. आणि तो पहिलं आंदोलन आहे की या महाराष्ट्रामधल्या रोजंदारी कामगाराला त्या चेअरमनला रेग्युलर करावं लागलं आणि तिथून संघटना अजून जास्त बळकट होणं सुरू झालं. या अशा पद्धतीनं दोन्ही संघटनांनी एक रूपानं काम करावं हे जे मनामध्ये होतं त्याला चालना मग नंतर सांगली आणि कोल्हापूरमध्ये मिळाली की कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ड्रायव्हर्स जे होते त्या ड्रायव्हर्सना 18 तास, 20-20 तास, 22-22 तास काम करावं लागत असे या इंजिनियर्सच्या बरोबर. त्यांना ओव्हर टाईम मिळत नसे. अनेक कामगारांना 12-12 तासाचं कामाचे तास होते. या सर्व बाबीवर सांगली आणि कोल्हापूरला त्यावेळेस चळवळ उभी राहिली आणि या कामगारांनी म्हणजे सांगली आणि कोल्हापूरच्या कामगारांनी नोकर संघाच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम झाला की या महाराष्ट्रामधल्या वीज क्षेत्रामधलं ओव्हरटाईमचं पहिलं सर्क्युलर सांगलीच्या आंदोलनानंतर निघालं आणि सांगलीच्या आंदोलनानंतर त्या ओव्हरटाईममध्ये स्पष्टता म्हटल्या गेली की सर्व ड्रायव्हर्सला जर 8 तासाच्या नंतर काम त्यांनी केलं तर त्यांना ओव्हरटाईम द्यायला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय त्या आंदोलनामध्ये झाला. म्हणजे त्या खापरखेड्याला रोजंदारी कामगाराच्या बाबतीमध्ये झाला, सांगलीला ड्रायव्हर जे कायम कामगार होते त्यांच्याबद्दल झाला. आणि म्हणून दोन्ही संघटनाच्या नेतृत्वामध्ये ही चर्चा होऊ लागली की आता एक रूपानं आपण कामकाज केलं पाहिजे. आणि म्हणून कॉम्रेड केरकर, कॉम्रेड तांबोळी, कॉम्रेड मुजुमदार, कॉम्रेड राजन पिल्ले, कॉम्रेड बर्धन, मी फार लहान होतो त्यावेळेस, एक सभासद होतो. मी काय 61मध्ये नोकरीमध्ये जॉईन झाल्यानंतर मी सभासद होतो म्हणून मला त्या मीटिंगमध्ये जाता आलं नाही. पण 1962मध्ये तारीख माझ्या मताने याच्यामध्ये कुठेतरी असेल 14 नोव्हेंबर 1962ला खामगावला टिळक स्मारक भवनामध्ये
या दोन्ही संघटनाच्या नेतृत्वाची बैठक, त्याच्यामध्ये बाळा राजूसुद्धा होते, यांची बैठक खामगावला झाली. आणि खामगावमध्ये नाफा राऊत लाईन कन्स्ट्रक्शन फोरमन होते, ते संस्थापक आहेत ते आपल्या पहिल्या संघटनेचे. त्यांच्यासहित कॉम्रेड केरकर, कॉम्रेड तांबोळी, कॉम्रेड PB कुलकर्णी, कॉम्रेड राजन पिल्ले, कॉम्रेड मुजुमदार, कॉम्रेड इब्राहिम, अशा सर्व लोकांच्या बरोबर निर्णय घेतला गेला की आपण आता याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नावाने कामकाज करावं. म्हणून तुम्हाला दिसेल की आपल्या संघटनेला महाराष्ट्राच्या शासनाच्या कामगार विभागानं जे नोंदणी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की आपल्या संघटनेची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन म्हणून नोंदणी जी झाली ती 14 नोव्हेंबर 1962ला झाली. या पेपरमध्ये तुम्हाला ते मिळेल पाहायला, ते आहे सर्व मांडलेलं आहे. तर 14 नोव्हेंबर 1962 पासून मग आपण वर्कर्स फेडरेशन म्हणून कामाला सुरुवात केली. त्या दरम्यानच्या काळामध्ये थोडा बदल झाला, कारण कॉम्रेड बडधनतर स्थापनेपासून संघटनेमध्ये पहिले जनरल सेक्रेटरी होते, नंतर अध्यक्ष झाले आपल्या संघटनेचे. त्याच्या दरम्यान जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशननी एक चांगल्या पद्धतीचं पायारोपण केलं आणि बहुसंख्य कामगार म्हणजे त्यावेळेसमध्ये 1967 पर्यंत, म्हणजे 1952 पासून तर 1967 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्थिती होती की रोजंदारी कामगारापासून तर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपर्यंत सर्व आपल्या संघटनेमध्येच होते, कोणत्या संघटनेमध्ये नव्हते आणि कोणत्या संघटनेचा जन्मही नव्हता, कोणती संघटना स्थापन झाली नव्हती. नंतर हळूहळू त्या स्थापन व्हायला लागल्या. पुढं इंटेकची संघटना होती, CP आणि बेरारच्या काळामध्ये होते, ज्याची अध्यक्ष होते त्यावेळेस ते महाराष्ट्राचे कामगार मंत्री नरेंद्र तिडके, हे त्या काळामध्ये होते. नरेंद्र तिडके 67च्या संपामध्ये ज्यांनी मध्यस्थी करून 67चा संप मागं घेण्याकरता आपल्याला त्यावेळेस मदत केली, त्यावेळेस ते नरेंद्र तिडके होते कामगार मंत्री. आणि कामगार मंत्र्याच्या अगोदर जेव्हा ते आमदार होते त्यावेळेस CP आणि बेरारमध्ये त्यांनी इंटेकचं एक फॉर्मेशन केलं होतं, परंतु ते फॉर्मेशन फक्त जास्तीत जास्त टेक्स्टाईल कामगाराकरता होतं, कारण नागपूर हा टेक्स्टाईलचा एक हब होता त्या काळामध्ये. फार मोठ्या मिल्स होत्या आपल्या नागपूरला टेक्स्टाईलच्या आणि त्याच्यामध्ये हजारो कामगार होते एका मिल्समध्ये. जवळपास म्हणजे त्यांची संख्या जर काढली तर 12,000च्या वर कामगार त्या नागपूरच्या एका टेक्स्टाईल मिलमध्ये होते. इतकी मोठी मिल त्या ठिकाणी, त्याचे 4 पार्ट होते, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. तर अशा पद्धतीनं ती संघटना होती, पण त्याला काही फार मोठं महत्त्व ऊर्जा क्षेत्रामध्ये नव्हतं. तर या पद्धतीनं 62मध्ये आपल्याला फेडरेशन म्हणून मान्यता मिळाली. कॉम्रेड बडधननी जेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्व कामगार संघटनेच्या बाबतीमध्ये हा विचार केला तर हे लक्षात आलं त्यांच्या की आपण महाराष्ट्रामध्ये तर वीज कामगाराची ताकद वाढवली, पण ज्या पद्धतीचं हे ऊर्जा क्षेत्र आहे, ज्या पद्धतीचा हा वीज उद्योग आहे, या वीज उद्योगामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या दोघांचा सहभाग असणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाची राज्यघटना जी तयार झाली, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, संविधान म्हणतो, ज्याचा बापूंनी काल CM देशमुखने आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे, तर घटनेमध्ये प्रावधान आहे विजेच्या बाबतीमध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना विजेच्या बाबतीमध्ये जे प्रावधान टाकलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वीज हे क्षेत्र केंद्र सरकारच्या अधीन राहता कामा नये. फार स्पष्ट म्हटलेलं आहे. वीज क्षेत्र हे केंद्र सरकारच्या अधीन राहता कामा नये, तर त्याचे सर्व अधिकार त्या राज्याला असले पाहिजेत. आणि मग त्यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिताना पुढं म्हटलं की मी देशाच्या
घटनेच्या रूपानं जी समवर्ती उद्योगांची जी यादी तयार करतो, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॉन्करंट लिस्ट, समवर्ती यादी, कॉन्करंट लिस्ट. त्या कॉन्करंट लिस्टमध्ये त्यांनी वीज या धंद्याचा उल्लेख केला की कोणतंही केंद्र सरकार, मग ते मोदीचं असू दे, काँग्रेसचं असू दे, कोणाचं असू दे, या कोणत्याही सरकारला राज्य सरकाराच्या संमतीशिवाय, मान्यतेशिवाय वीज उद्योगाच्या कायद्यामध्ये बदल करता येणार नाही. हे तेव्हाचं झालं आहे, घटनेमध्ये आहे. आणि म्हणून कॉम्रेड बर्धनच्या हे लक्षात आलं की या पद्धतीनं जर आहे तर फक्त महाराष्ट्रामधल्या वीज कामगाराला संघटित करून चालणार नाही, तर तुम्हाला संघटित करावं लागेल देशामधल्या सर्व वीज उद्योगांमधल्या कामगारांना. आणि म्हणून नव्यानं पुन्हा 14 नोव्हेंबर 1962 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची स्थापना झाल्यानंतर, प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सर्वप्रथम काही काम केलं असेल तर 1962 देशामधल्या वीज उद्योगामधल्या प्रमुख पुढाऱ्यांना खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये अधिवेशनाच्या रूपाने आमंत्रित केलं गेलं. आणि आमंत्रित करून ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज या AIFची स्थापना खापरखेड्याला आपल्या संघटनेची स्थापना झाली, त्याच खापरखेड्याला ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजची स्थापना करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये केरळचे SC कृष्णन, उत्तर प्रदेशचे हरीश तिवारी, नागपूरवरून कॉम्रेड बर्धन, कॉम्रेड राजन पिल्ले, कॉम्रेड मुजुमदार, नंतर PB कुलकर्णी आणि बारा राजहंस त्या काळामध्ये, या सर्वांना ऑफिस बेरर्स म्हणून नेमलं गेलं. आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री इंद्रजीत गुप्ता, मेंबर ऑफ पार्लमेंट जे होते, त्यांना अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. आणि कॉम्रेड बर्धन हे जनरल सेक्रेटरी झाले, SC कृष्णन डेप्युटी जनरल सेक्रेटरी झाले, हरीश तिवारी UPमधून जनरल सेक्रेटरी झाले. आणि अशा प्रकारे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एम्प्लॉईजची सुद्धा निर्मिती महाराष्ट्रामधून झालेली आहे. आणि आज ऑल इंडिया फेडरेशन हे देशामधलं अखिल भारतीय पातळीवर पहिलं फेडरेशन, सर्वात मोठं फेडरेशन. तसे फेडरेशन आता सध्याच्या काळामध्ये BMSचे फेडरेशन आहे, इंटेक्सचे फेडरेशन आहे, पण ह्यांची संख्या नगण्य आहे. आणि आपल्याच ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजच्या मागं किमान 12 लाख कर्मचारी आपल्यासोबत आहेत. तर ही स्थापना आपण त्या काळामध्ये केली. आणि या पद्धतीनं पहिला करार 1963 आपल्या हेल्परला काय काम असलं पाहिजे आपल्या, कारण त्या काळामध्ये हेल्पर होते, त्याच्या अगोदर तर पॉवर स्टेशनमध्ये सेमी स्किल्ड लेबर होते, हेल्परही नव्हते तिथं. SSL ज्याला म्हणतो आपण, सेमी स्किल्ड लेबर, SSL अर्धकुशल कारागीर, सेमी स्किल्ड लेबर म्हणून अपॉइंटमेंट होत होती. त्यावेळेस त्यांचं स्केल होतं 30 रुपये, 4 रुपये इन्क्रीमेंट, नंतर 48 रुपये वगैरे असं काहीतरी पे स्केल होतं त्या काळामध्ये. तर हेल्पर, SSL, असिस्टंट लाईनमन, LDC, UDC यांचं काय काम असलं पाहिजे, किती वीज ग्राहकाकरता सेंटर असलं पाहिजे, किती वीज ग्राहकाकरता सब डिव्हिजन असलं पाहिजे, किती वीज ग्राहकाकरता डिव्हिजन असलं पाहिजे, याच्याकरता त्या काळामधले जे चेअरमन होते त्या चेअरमननी एक नॉर्म्स कमिटी स्थापन केली. आणि नॉर्म्स कमिटी स्थापन करून त्यांनी त्यांच्या इंजिनियरमध्ये चीफ इंजिनियर आणि बाकीचे सुपरिटेंडिंग इंजिनियर यांच्याशी सल्लामसलत करून त्यांनी नॉर्म्स कमिटी गठीत केली आणि जाहीर करून टाकली, एकतर्फी जाहीर करून टाकले. आपल्या संघटनांच्या बरोबर काही चर्चा त्यांनी केली नाही. चेअरमनचं हे कृत्य त्या नॉर्म्स कमिटीच्या बद्दल संघटनेला पटलं नाही. संघटनेने त्याचा विरोध केला आणि व्यवस्थापनाला कळवलं की आम्हाला काही मान्य नाही आहे. आणि आम्ही आमची स्वतःची वर्कर्स फेडरेशनची आमची स्वतःची नॉर्म्स कमिटी आम्ही तयार केलेली आहे. आणि आम्ही सर्व महाराष्ट्रामधला दौरा करून
महाराष्ट्रामधल्या कामकाजाचं पूर्ण विवरण प्राप्त करून अभ्यास करून स्वतःची नॉर्म्स कमिटीचा अहवाल आपल्याला सादर करणार आहोत. आणि आम्हाला तुमच्या कमिटीचा अहवाल काही मान्य नाही. त्याच्यावर आपल्या संघटनेच्या त्या काळामधल्या पदाधिकाऱ्यांनी हे लोकांना वाटतं ना असं की काय केलं. हे उगम आहे हा. नॉर्म्स कमिटी कशा पद्धतीनं तयार झाली ज्याच्याकरता आता येत्या काळानंतर मोठमोठ्या बाहेरच्या संघटनांना बाहेरच्या संस्थांना कोट्यावधी रुपयाचं कामकाज नॉर्म्सच्या करता नॉर्म्स ठरवण्याकरता याच वीज मंडळांना दिलेलं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. टाटा कन्सल्टन्सी त्याच्यामधलं उदाहरण आहे. तर नॉर्म्स कमिटीचं मग आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि पहिल्यांदा बघा आपण स्वतः नॉर्म्स कमिटी तयार करून नॉर्म्स कमिटीचा अहवाल तयार करून आपण तो व्यवस्थापनाला सादर केला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नावाने. आणि आश्चर्य बघा असं की त्यांच्या नॉर्म्स कमिटीच्या अहवालापेक्षा सुद्धा आपला अहवाल कितीतरी पटीनं वास्तविक आहे, फॅक्च्युअल आहे. कामाच्या आधारावर व्यापावर कामगारांची संख्या असली पाहिजे हे दर्शवणारं आहे. हे या नॉर्म्स कमिटीमध्ये आपण मांडलं आणि व्यवस्थापनाला ते जास्त आवडलं आणि म्हणून पहिला करार PT शेषनच्या नावानं नॉर्म्स कमिटी आहे. ती नाव PT शेषन. पहिला करार 1963 हा नॉर्म्स कमिटीचा या महाराष्ट्र राज्यामध्ये या वीज कामगाराच्या चळवळीमध्ये 1963 साली झाला. आणि मग तशी सुरुवात झाली. 63 हे झाल्यानंतर 1965 कालेलकर म्हणजे महागाई भत्ता आणि वेतन हे ठरवण्याच्या बाबतीमध्ये जेव्हा व्यवस्थापनामध्ये आपल्यामध्ये विवाद निर्माण झाला, एकमत होऊ शकलं नाही. जी वाढ त्यांनी प्रस्तावित केली होती ती वाढ आपल्याला मान्य नव्हती. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्याही लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न करतो की त्या काळामध्ये विदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी संघ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोकर संघ ह्या दोन्ही संघटना प्रातिनिधिक संघटना होत्या. मान्यता प्राप्त ज्याला म्हणतो आपण. ऑफिशियली सरकारच्या मार्फत आपल्याला अमरावतीला मान्यता होती, आपल्याला बल्लारशाला मान्यता होती, आपल्याला पारसला मान्यता होती, आपल्याला औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मान्यता होती. 67 संपाच्या नंतर ती मान्यता काढल्या गेली. 67च्या संपानंतर ती मान्यता काढल्या गेली कारण आपण संप केला 43 दिवसाचा. तर कालेलकर लवादाचा प्रश्न का तयार झाला की 1965 वेतन आणि महागाई भत्त्यामध्ये जी वाढ त्यांनी प्रस्तावित केली होती ती आपल्याला मान्य नव्हती. आणि ती मान्य नसल्यामुळं आपण त्याला विरोध केला. आणि विरोध केल्यामुळं मान्यताप्राप्त युनियन असल्यामुळं शासनातर्फे व्यवस्थापनातर्फे असा मुद्दा आला की तुम्ही मान्यताप्राप्त आहे आणि मान्यताप्राप्त कोडमध्ये ही प्रोव्हिजन आहे, ही तरतूद आहे की जर आपसामध्ये मतभेद झाले तर तिसऱ्या पक्षाला कोणाला तरी काय म्हणतात त्याला लवादामध्ये तुम्ही मान्य करा. आणि तो लवाद नेमला गेला डॉक्टर कालेलकर लवादाच्या नावाने. आणि कालेलकर त्याच्यामध्ये आले 1965 पगारवाढीच्या करारामध्ये. हे लोक जे म्हणतात ना आज की काय केलं संघटनेने त्या काळामध्ये, काही माथी फिरू पुष्कळ आहेत आणि या माथी फिरूंना योग्य प्रकारे उत्तर देण्याची गरज आहे. की जेव्हा कालेलकरचा लवाद झाला तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आहे. आणि आत्ताचे लोक तर अजून जास्त आश्चर्यचकित व्हाल की काय वाढ झाली होती, काय वाढ दिली त्या लवादानं. त्या लवादानं वाढ दिली होती फक्त 5 रुपये वेतनामध्ये आणि 5 रुपये महागाई भत्त्यामध्ये. 10 रुपये वाढ होती. आणि त्याच्यापूर्वी लवाद देण्यापूर्वी इंटरिम रिलीफ आम्ही जो मिळवला होता तो वाढीपेक्षा जास्त होता. अंतरिम वाढ जी आपण मिळवली होती की येणाऱ्या पगारवाढीच्या ऐवजामध्ये आम्हाला ताबडतोब ते वाढ द्या म्हणून जी वाढ दिली ती या वाढीपेक्षाही जास्त होती.
आणि म्हणून हा लवादाचा निर्णय झाल्यानंतर अतिरिक्त वाढ जी आहे त्यांच्या पगारामधून वसूल केल्या जात होती, ही स्थिती होती. हा लवादी आपल्याला मान्य झाला नाही. आणि लवाद मान्य झाला नाही तोपर्यंत BMS तयार झाली होती. BMSची संघटना 1968ला एका BMSच्या पदाधिकाऱ्यांनी पॉवर स्टेशनच्या स्टोअरमध्ये चोरी केली. मटेरियल रात्री आपल्या बाहेर पळवलं, त्याच्यामध्ये तो पकडला गेला. तोपर्यंत ते आपल्या युनियनमध्ये होते, पण होता RSSचा मनुष्य, चड्डीवाला होता, BMSवाला होता तो ओरिजिनली. पण त्यावेळेस संघटना दुसरी नसल्यामुळे आपल्यामध्येच होता आणि म्हणून त्याच्यावर चार्जशीट इश्यू झाली. आपल्या संघटनेच्या धोरणाप्रमाणे तो आला आमच्याकडं म्हणजे त्या काळामधल्या आपल्या पदाधिकाऱ्यांकडं. संघटनेनं निर्णय घेतला की बा चोरी चपाटीच्या केसमध्ये काही आम्ही संघटना तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही आपला व्यक्तिगत काय असेल ते भांडा, आम्ही काय त्याच्यामध्ये, कारण तुम्ही रंगेहात पकडला गेले आहात आणि रंगेहात पकडलेल्या केसमध्ये आम्ही तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. आणि म्हणून या RSSमधल्या एका पुढाऱ्याने, त्याचं नाव आहे अकोटकर, अण्णाजी अकोटकर आहे ना, बरोबर, अण्णाजी अकोटकर त्याचं नाव आहे, जो नंतर BMSचा पुढारी झाला आणि तो सस्पेंड झाला, टर्मिनेट झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी केस लढवली पुढं. आणि मग त्यांनी हा जो समाज होता काही त्यांचा RSSचा, त्याला घेऊन कल्याणमध्ये बैठक घेतली. आणि कल्याणमध्ये बैठक घेऊन पहिल्यांदा या राज्य विद्युत मंडळामध्ये BMSचं स्थापना झाली. तेव्हा स्थापना झाली. इंटेक त्यावेळेसपर्यंत टिळकेंच्या हातामधले जे होतं ते सुरू होतं, पण ते फार कमी होतं, लहान होतं. त्या काळामध्ये त्यांचे अध्यक्ष होते पुण्याचे पटवर्धन जे आहेत, इंटेकचे जुने पुढारी होते, मरण पावले ते आता, ते स्वतः त्यांचे अध्यक्ष होते. तर 1965च्या या कालेलकर लवादाच्या निर्णयाच्या विरुद्ध जेव्हा आम्ही समर्थन दिलं नाही, तेव्हा आपल्या नोकर संघांनी, कर्मचारी संघांनी, म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशननी नोटीस दिली. आणि नोटीस देऊन व्यवस्थापनाला, सरकारला सांगितलं की ही तुटपुंजी वाढ आम्हाला काही मान्य नाही आहे आणि हा कालेलकरचा लवाद आम्ही फेटाळतो. आणि जर याच्यात सुधारणा केली नाही सरकारनं आणि व्यवस्थापनानं, तर आम्ही 6 फेब्रुवारी 1967 नाही 1 जानेवारी 1967 या रोजी संपूर्ण महाराष्ट्रामधले 20 कामगार, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, रोजंदारी कामगार हे 1 दिवसाच्या सामूहिक रजेवर जाऊ, अशा प्रकारचे सामूहिक रजेच्या आंदोलनाची नोटीस आपण सर्व केली. आणि सामूहिक रजा आंदोलन आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं. ते 99% इंजिनियरपर्यंत महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुल झालं. तोपर्यंत BMS कागदावर आलेली होती. 1 दिवसाच्या सामूहिक रजेच्या आंदोलनानंतरही जेव्हा झालं नाही आणि सुधार झाला नाही आणि वाटाघाटी पण केल्या नाहीत व्यवस्थापनानं, तेव्हा मग नोकर संघांनी, आपलं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशननी या दोन्ही संघटनांच्या बरोबर विचार करून, जर व्यवस्थापनानं पगारवाढीमध्ये योग्य भूमिका घेतली नाही आणि वाढ दिली नाही, तर आम्ही 6 फेब्रुवारी 1967 पासून बेमुदत संपावर जाणार आहोत, अशा प्रकारची नोटीस सर्व केली. नोटीस सर्व करताना आपण नोटीस सर्व केली फेडरेशन म्हणून, आपल्या पॅडवर नोटीस सर्व झाली. दुसऱ्या दोन्ही संघटनांनी आपण म्हटलं की तुम्ही 1 जानेवारीच्या सामूहिक रजेमध्ये सामील झाला होता आमच्यासोबत, तुम्ही सुद्धा संपावर या. तर एकाने सांगितलं की काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं त्यावेळात आणि त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक, पुसदच्या जवळ कोणतं तरी गाव आहे ते, गहलोत काय गवली गावात राहणारे होते वसंतराव नाईक. ते होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुसद डिव्हिजनमध्ये. गवली हे गाव पुसद डिव्हिजनमध्ये आहे, यवतमाळ सर्कलमध्ये. आणि वसंतराव नाईक असल्यामुळं त्यांना आपण ही नोटीस सर्व केल्यानंतर, त्यांचं काँग्रेसचं राज्य असल्यामुळं इंटेकनं म्हटलं की आम्ही काही संप करणार नाही, आम्ही काही संपामध्ये येणार नाही. ते सुटले, बाहेर गेले. BMSनं सांगितलं की तुम्ही 6 तारखेला सुरू करा
आम्ही 10 तारखेला जॉईन होतो संपामध्ये. आपण 6 तारखेला बरोबर 00 तासापासून संप सुरू केला आणि पहिल्याच दिवशी संप महाराष्ट्रामध्ये 90% झाला. कारण या दोन्ही संघटनांची प्रत्येक डिव्हिजन सर्कलमध्ये बोटावर मोजण्या इतकी ताकद होती. ताकद काही फार जास्त नव्हतीच त्यांची. त्याच्यामुळे पहिल्याच दिवशी जो प्रतिसाद मिळाला आपल्याला तो 90% मिळाला. आणि 10 तारीख उजाडल्यानंतरही हे काही जॉईन झाले नाहीत BMS वाले. RSSच्या लोकांनी त्यांना जे कानमंत्र दिला त्याच्यामुळं ते आम्ही राष्ट्रवादी आहोत, राष्ट्रप्रेमी आहोत वगैरे वगैरे काम म्हणजे